नागपूरच्या सर्व लोकप्रतिनिधींना इन्व्हॉल्व केलं जाईल. नानाभाऊ. अध्यक्ष महाराज, एका महत्त्वपूर्ण प्रश्नावर ही लक्षवेधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी इथं आणली. अध्यक्ष महाराज, थांब रे, अरे महत्वाचा विषय आहे. अध्यक्ष महाराज, आपण किती मंत्री महोदय, मंत्री महोदय, महत्वाची लक्षवेधी आहे. तुम्ही तर पाणी तर देणार नाही, पण चांगली हवा तर देऊ द्या आम्हाला. अध्यक्ष महाराज, एका चांगल्या लक्षवेधीवरची इथं चर्चा होत आहे आणि ही महत्वाची आहे. महाराष्ट्र प्रगती पथावर आहे, एक नंबर औद्योगिक याच्यामध्ये चाललेला आहे, अशा पद्धतीचं आपण सगळे ऐकतोय. सर्वाधिक औद्योगिक शहरी आर्थिकदृष्ट्या विकसित राज्यापैकी एक आपण राज्य आहोत. विकासामुळे रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधा वाढल्या असल्या तरी त्याच्याबरोबर पर्यावरणावर मोठा ताण निर्माण झालेला आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकरण आणि नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर यामुळे विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपल्याकडे महत्त्वपूर्ण विभाग आहे आणि या महत्त्वपूर्ण विभागामध्ये आज जे आपण पाहतोय की जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतोय. हा विषय चंद्रपूरचा आहे, त्याला लागून गडचिरोली जिल्हा पण आहे. आता जसं चंद्रपूरची हालत आहे, काल वनाच्छादित आपलं जे जिल्हा होता गडचिरोली, तो गडचिरोली जिल्हा सुद्धा आता औद्योगिक जिल्हा झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की मी एक पत्र मागच्या अधिवेशनात आपल्याला दिलं. गडचिरोलीमध्ये राईस उद्योग आहे, भुजबळ साहेबांचा पुढच्या आठवड्यात आहे तो विषय, भुजबळ साहेबांचा विषय वेगळा, पण तुमचा विषय आम्ही तुम्हाला पत्र दिलं. काही उद्योग आम्ही आता राईस मिल उद्योगामध्ये उद्योग परवानगी न घेता, आपल्या पर्यावरणाची विभागाची परवानगी नसता आपण माहेश्री राईस मिल उद्योग आहे देसाईगंज वडस्याला, त्याचं पत्र दिलं आम्हाला. आम्ही तुम्हाला पत्र दिल्यानंतर तुमच्या अधिकाऱ्यांनी तिथं चौकशी नाही, खालचा अधिकारी तुमचा त्याला सांगतो की बाबा असं असं आता आहे, तू थोडा वेळ बंद ठेव. म्हणजे तुमचे अधिकारी, जसं मगाशी सुधीर भाऊनी मगाशी विषय काढला की मी FIR दर्ज केला अधिकाऱ्यावर, जिल्हा अधिकारी सांगतो की त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करता येणार नाही. म्हणजे कुंपण शेतखत आहे तुमच्या खात्यामधलं. तुमच्या खात्यातला जो मेन मर्म जो आहे तो मर्म आहे तुमचा अधिकारी. आणि त्या अधिकाऱ्यांच्यामुळे हे जे उद्योग जे आहेत, आपण जे नियम ठरवलेले आहेत त्या नियमाचं पालन केलं जात नाही. अधिकारीच त्यांना सपोर्ट करतात, बिना परवानगीने उद्योग चालतात. त्याच्यामध्ये ज्या सुविधा तुम्ही आपण नियमाप्रमाणे सांगितलेल्या त्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाही आणि पर्यायानं लोकांना त्याचा त्रास भोगावा लागतं. आणि म्हणून मी जे तक्रार केली होती त्या तक्रारवरही आपण दखल घेतली नाही, त्याचा उल्लेख मी केला. आता तिरोड्यामध्ये आमच्या इथं त्याला येतो पॉवर प्लांट आहे. आता तिरोड्याचा पॉवर प्लांटचा आता आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं गोसेखुर्द हा आता धरण तयार झालं. त्या वैंगिंगेमध्ये सगळं दूषित पाणी तिथं येत आहे आणि त्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथल्या जीविताचा धोका निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण या सगळ्या विषयावर तुमचं विभाग, लोकांना वाटत असेल लहान विभाग आहे, पण हे विभाग मोठा आहे. हे लोकांच्या जीवनाच्या मरणाशी संबंधित असलेला विभाग आहे. आणि या सगळ्यांना सदृढ वातावरण देणं, पोल्युशन मुक्त वातावरण ठेवणं हे तुमच्या विभागाची भूमिका आहे. आणि म्हणून मी जो काही वर्षा देसाईगंचा जो प्रश्न मांडला त्याच्यावर आपण नेमकी कारवाई करणार का, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. आणि दुसरं, एक लॉंग टाइम जे म्हणताय तुम्ही, म्हणता मी लहान होतो तेव्हा उद्योग सुरू झाले. हा लहान आणि मोठ्याचा विषय नाही आहे ताई, हा विषय आता तुमच्या जबाबदारीत आहे. आणि याला कायमस्वरूपी पंकजा मुंडेचं नाव झालं पाहिजे. आणि हे आपलं जे पोल्युशन युक्त महाराष्ट्र झालेलं आहे, हे पोल्युशन मुक्त महाराष्ट्र कसं आपण निर्माण करणार त्याबद्दलची भूमिका आपण मांडावी, एवढीच मला विनंती आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पटोलेजी यांनी जे विषय मांडला यामध्ये